राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ओम शांति शांति शांति। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तं नमामि। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। नमः परमकल्याण नमः परममङ्गलं वासुदेवाय शांताय यदुनां पतये नमः। आपण पसायदानाचा आरंभ करूया। आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तोषोनी मज द्यावे पसायदान हे जे खणांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांसे दुरितांचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सूर्ये पाहो जो जे वांचिल तो ते लाहो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेट तू भूता चला कल्पतरूचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियू नाही सदा सज्जन सोय रे हो तू किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊनी तिही लोकी भजिजो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये
दृष्टादृष्टविजये होवावेजी येत म्हणे श्री विश्वेश्वरावो हा होईल दान पसावो येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला सुखिया झाला सुखिया झाला. पंढरीनाथ महाराज की जय. नम परम कल्याण नम परम मंगल वासुदेवाय शांताय यदुनाम पतये नमः. ईश्वराच्या चरणी सर्व संतांच्या चरणी माझ्या सद्गुरु माऊली परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता माझ्या आई वडिलांच्या चरणी तुम्हा सर्व श्रोतृवृंदांच्या चरणी आणि तुमच्या अंतःकरणामध्ये विलसत असणाऱ्या त्या परमतत्वाच्या चरणी मी अंतःकरणपूर्वक साष्टांग दंडवत करते. श्री विठ्ठल रूप संत माऊली श्री केशवदत्त महाराज सोनगिरकर, श्री विठ्ठल रूप संत माऊली श्री नाना महाराज श्री गोंदेकर, विठ्ठल स्वरूप संत माऊली श्री शांताराम भाऊ जयवंत आणि श्री विठ्ठल स्वरूप संत माऊली श्री शांतिमा पजवाणी यांच्या हृद्गत इच्छेनं आपल्या या एकनाथ मंदिरामध्ये श्री संत शिरोमणी एकनाथ महाराज आणि माऊली जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांचा पुण्यस्मरण महोत्सव अगदी सालाबाद प्रमाणे यंदा सुद्धा साजरा होत आहे. नाथषष्ठीचं यंदाचं 109 वर्ष आहे. 109 वर्षांची समृद्ध वैभवशाली ऐश्वर्य संपन्न परंपरा असणारा असा हा आजचा एकमेवाद्वितीय अनुपम्य सुख सोहळा आणि त्या सुख सोहळ्याचे आपण सर्वजण साक्षीदार होत आहोत. आणि या सोहळ्याच्या निमित्ताने आजचा हा सोहळ्याचा 7वा दिवस आहे. त्यामुळे निश्चितच 4 मार्च पासून ज्या सोहळ्याचा शुभारंभ झाला आणि यज्ञ सत्र सुरू झालं हो, इतकं अप्रतिम की दिवस रात्र नामाचा जयघोषाने संपूर्ण भिवंडी दुमदुमून गेली. इथं मोठमोठ्या अधिकारी व्यक्तींचं गीतेवर, ज्ञानेश्वरीवर, वेदांवर, उपनिषदांवर, गाथेवर अगदी सामान्यातल्या सामान्य उदाहरणांचा दृष्टांत देऊन तुम्हा आम्हाला अमृताचं बोधामृत पान येथे करवत आहे. आणि अशा या अधिकारी व्यक्तींच्या मांदियाळीमध्ये आणि तुमच्यासारखे अत्यंत सुज्ञ, चाणाक्ष आणि अत्यंत बुद्धिवंत अशा श्रोतृवृंदांसमोर माझ्यासारख्या अत्यंत सामान्य स्त्रीला आज इथे प्रवचनाची संधी मिळालेली आहे, हे मी माझं परम भाग्य समजते. याचा एको येतोय का? एको येतोय आवाजाचा? थोडासा एको कमी करायचा. तर असा हा सुंदर सोहळा नाथषष्ठी सोहळा. आणि या सोहळ्याचं वर्णन करताना चक्रांकित महाराज सहजच म्हणतायत की या सोहळ्याविषयी आम्ही काय सांगू. अहो, शब्दांच्या मांडणीमध्ये ज्याला बसवणं अवघड आहे असा हा सुंदर सोहळा आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने ना नाथ मंदिरामध्ये त्या सत्यचित आनंद स्वरूप परमेश्वराचं अस्तित्व आपल्याला जाणवतं. आपल्या माऊलींचं म्हणजे शांताराम भाऊंचं, चैतन्यनाथांचं अस्तित्व तर इथे आहेच. म्हणूनच सर्व सोहळे अगदी निर्विघ्नपणे पूर्ण होतात. चराचरामध्ये चैतन्यनाथांचं हे अस्तित्व भरून आहे. नाथांनी, आपल्या माऊलींनी काय केलेलं आहे? सर्वांना प्रेमदृष्टी दिली, सर्वांवर प्रेमवृष्टी केली. म्हणून आजही या सोहळ्याची रंगत तेवढीच आहे, उत्तरोत्तर ती वाढते आहे. एखादा सोहळा 109 वर्ष सतत चालणं म्हणजे किती महत् भाग्य आहे. त्यामागचं जे अधिष्ठान आहे गुरुवर्यांचं, संतांचं अधिष्ठान आहे, म्हणूनच तो कळस चढू शकलेला आहे. आणि आपण त्या भक्ती साम्राज्यामध्ये अगदी गुंग होऊन गेलेले आहोत. असा हा निरंतर सुंदर सोहळा. आपल्या शांताराम भाऊंना त्यांच्या गुरुवर्यांनी एकदा असं पत्र पाठवलं की महाराज, भाऊराया, तुमच्याकडे जे जे येतात ना ते नाथच समजा आणि प्रत्येकाने त्या नाथांची सेवा इतकी मनापासून केली पाहिजे की तुमच्या दारामध्ये साक्षात नाथ महाराज आणि तुकाराम महाराजांनी नृत्य केलं पाहिजे, ते रंगून गेले पाहिजे. आणि अशा प्रकारे शांताराम भाऊंनी सेवा केली, देहावरती तुळशी पत्र ठेवून सेवा केली. आणि या सेवेचा जो वारसा आहे, आज त्यांची शिष्य मंडळी अगदी उदात्तपणे सात्विकतेने अशाच पद्धतीने निरंतर
अनवरत अव्याहतपणे अखंडपणे पुढे नेत आहे आणि हा ज्ञानाचा यज्ञ असाच सुरू आहे. मग आजच्या या सोहळ्याच्या निमित्ताने आपण विषय काय बरं घ्यावा? आणि मला असं वाटलं की आपण थोडंसं पसायदान या विषयावरती बोलूया. तसं बघायला गेलं तर पसायदान म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींच्या अमृतवाणीमधून स्रवलेलं ते अक्षरधन आहे. त्या परब्रह्माचं ते अक्षर ब्रह्म आहे, जे शब्दांमधून मांडणं माझ्यासारखीला तर शक्यच नाही आहे. पण तुम्ही सर्व माझ्या म्हणजे मी हे माझं आजोळ आहे. म्हणजे आजोळ जिथे भाचीचे खूप लाड केले जातात, माम्या सर्व त्या भाचीचे लाड पुरवण्यास अगदी सज्ज असतात. आणि तेच माझ्या आजोळचे सद्गुरू, ते सुद्धा माझी प्रत्येक इच्छा जणू काही पुरवत आहेत. मला जे जे काही बोलावंसं वाटतं ते जणू काही माझ्याकडून बोलवून घेत आहेत. तो प्रत्यय मला येतोय आणि म्हणूनच त्या संत वचनावरती मी विश्वास ठेवला आणि म्हटलं की चला बोलून बघूया काय बरं म्हणतायत, ज्ञानेश्वर महाराज काय सांगतायत. आणि अशा प्रकारे आपण आता नुकताच त्याचा आरंभ केला. खरं म्हणजे ज्ञानियांचा राजा ज्ञानेश्वर आणि त्यांनी श्रीमद भगवद्गीतेवर लिहिलेली टीका, अजरामर असं जे भाष्य आहे, ज्याला आपण सर्वजण ज्ञानेश्वरी असं म्हणतो, ही ज्ञानेश्वरी आणि ज्ञानेश्वर महाराज म्हणजे महाराष्ट्राच्या मातीचं, महाराष्ट्राच्या संस्कृतीचं अद्वितीय भूषण आहे. इतका सुंदर ग्रंथ त्यांनी निर्मिलेला आहे. आणि त्या ग्रंथाचा म्हणजे तो वाग्यज्ञ संपन्न झाल्यानंतर त्यांनी देवाकडे पसायदान मागितलं. असं पसायदान की जे पसायदान ज्याला विश्वगीताचा सुगंध आहे. अवघ्या 21 वर्षाच्या आयुष्यामध्ये त्या ज्ञानोबा माऊलींनी काय केलेलं आहे. अमृतानुभव म्हणू नका, चांगदेव 65 म्हणू नका, हरिपाठाचे अभंग म्हणू नका, इतर असंख्य पद अभंग विरहिणी, आणि त्यावरती कळसाध्याय चढवला तो म्हणजे ज्ञानेश्वरींनी. कुठे बरं हा ज्ञानेश्वरी रूपी वाघ यज्ञ कुठे संपन्न झाला असेल? प्रवरा नदीच्या तीरावर नेवासे या गावी श्री महालया संस्थानामध्ये त्या पैसाच्या खांबाला टेकून आपले ज्ञानोबा महाराज बसतायत आणि त्यांच्या मुखातून त्यांचे सद्गुरू निवृत्तीनाथ महाराजांच्या कृपाशीर्वादामुळे हा वाग्यज्ञ संपन्न होतोय. तो धगधगत आहे आणि त्यांच्या मुखातून अमृतवाणी स्रवते. आता बघा कसं असतं की प्रत्येक जण एखादी साहित्य कृती जेव्हा निर्माण केली जाते तेव्हा प्रत्येक संत देवासमोर काहीतरी पसायदान मागतात. आणि अशा पद्धतीनं आपल्या महाराष्ट्राच्या मातीला संतांची फार मोठी परंपरा आहे. अनेक संत होऊन गेले. ही संतांची, महंतांची, साधूंची, ऋषींची, महर्षींची भूमी आहे. अशी ही तपोभूमी आणि ज्या या तपोभूमीला त्यांच्या भक्तिभावाचा सुगंध दरवळतोय. आणि अशा या भूमीमध्ये निपजलेल्या जन्मलेल्या प्रत्येक संतांनी पसायदान मागताना काय बरं म्हटलेलं आहे? आपले तुकाराम महाराज काय म्हणतात? हेची दान देगा देवा तुझा विसरन वावा, विसरन वावा तुझा विसरन वावा, गुण गाईन आवडी हेची माझे सर्व जोडी, माझी सर्व जोडी हेची माझे सर्व जोडी, न लगे मुक्ती धन संपदा, संत संग देई सदा, संत संग देई सदा, तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी, सुखे घालावे आम्हासी, सुखे घालावे आम्हासी. समर्थ रामदास म्हणतात, कल्याण करी राम राया, राम राया, कल्याण करी राम राया, तळमळ तळमळ होतची आहे, तळमळ तळमळ होतची आहे, हे जन हाती धरी राम राया, हे जन हाती धरी राम राया, कल्याण करी राम राया, राम राया, कल्याण करी राम राया. सर्व संतांचं मागणं हेच असतं की या भूतलावरील यच्छ यावत प्राणी मात्रांचं सदैव कल्याणच होत राहू दे, ही शुभकामना त्यांच्या अंतःकरणामध्ये असते. आणि म्हणून त्यांच्या उदात्त आणि सात्विक अंतःकरणातून पाझरतं ते म्हणजे पसायदान.
आता हे पसायदान संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा मागितलं आणि त्या पसायदानाला गगनाची विशालता, गगनाचं तेज, गगनाची व्यापकता लाभलेली आहे आणि सागराची अथांगता लाभलेली आहे. किती सुंदर ग्रंथ आहे. त्या ग्रंथाचा वाग्यज्ञ जो संपन्न झाला, सद्गुरू निवृत्तीनाथांनी काय बरं आशीर्वाद दिलेला आहे की भगवान श्रीकृष्णांनी गीतेमध्ये जे तत्वज्ञान, भारतीय तत्वज्ञान जे विशद केलेलं आहे, तर ते तत्वज्ञान तू सर्वसामान्य माणसांना कसं कळेल त्या सोप्या भाषेमध्ये मांडण्याचा प्रयत्न कर. काय बरं असतं आपल्या भारतीय तत्वज्ञानाचं गमक काय आहे माहिती आहे? आपल्या भारतीय संस्कृतीचं जे तत्वज्ञान आहे ना, ते प्रस्थानत्रयीमध्ये मांडलेलं आहे. त्या प्रस्थानत्रयीमध्ये एक आहे उपनिषद, दुसरं आहे ब्रह्मसूत्र आणि तिसरी आहे श्रीमद भगवद्गीता. आता ज्ञानेश्वर महाराजांचा कालखंड जेव्हा आपण बघतो 11व्या शतकामध्ये, तेव्हा ही जी प्रस्थानत्रयी आहे, त्या प्रस्थानत्रयीच्या माध्यमातून मानवाला स्वतःचं कल्याण साधणं थोडं कठीणच होतं. खूप कर्मठपणा त्या समाजामध्ये होता. आता प्रस्थानत्रयी म्हणजे काय असते? प्रस्थान म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणं. कशाचं बरं प्रस्थान करायचं आहे? तर मानवाने प्रेयसाकडून श्रेयसाकडे जायचे. प्रेयस म्हणजे काय? जी गोष्ट आपल्याला आवडते. आणि श्रेयस म्हणजे काय? जी गोष्ट आपल्या हिताची असते. आता डायबिटीसवाली जी व्यक्ती असेल ती गोड खाईल का? तिच्यासाठी श्रेयस काय आहे? तर गोड पदार्थांचा त्याग करणं. म्हणजे प्रेयसाकडून श्रेयसाकडे जाणं, पिंडाकडून ब्रह्मांडाकडे जाणं, प्रवृत्तीकडून निवृत्तीकडे जाणं आणि व्यष्टीकडून समष्टीकडे जाणं, म्हणजे मनुष्याकडून समाजाकडे जाणं, हे त्या प्रस्थानत्रयीमुळे शक्य होतं. पण ज्ञानेश्वरांच्या काळामध्ये या प्रस्थानत्रयीच्या माध्यमातून मनुष्याला आपल्या जीवनाचा जर उत्कर्ष साधायचा असेल तर तेवढी परिस्थिती साधी नव्हती, आपण सर्वजण जाणतोय. मग त्यावेळी सद्गुरू निवृत्तीनाथांनी ज्ञानेश्वरांना संदेश दिला की उपनिषदांचं जे काही सत्व आहे, जे काही सार आहे, ते भगवद्गीतेमध्ये आलेलं आहे. तेव्हा भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णांनी 18 अध्यायांच्या माध्यमातून सर्व लोकांना जे गूढ तत्वज्ञान, भारतीय संस्कृतीचं तत्वज्ञान जे विशद केलेलं आहे, ते तू माझ्या सर्वसामान्य माणसांना समजेल अशा गोड वाणीत, अगदी सोप्या भाषेत, म्हणजे माझ्या अमृतातेही पैजा जिंके अशा मराठी भाषेमध्ये तू मांड. आणि सद्गुरू निवृत्तीनाथांची ही आज्ञा शिरसावंद्य मानली आणि संपन्न झाला. प्रवरा नदीच्या काठावर नेवासे या क्षेत्री श्री महालया मंदिरामध्ये पैसाच्या खांबाला टेकून तो भारताच्या आध्यात्मिक क्षेत्रामध्ये सुवर्णाक्षराने नोंदवला जाणारा तो क्षण जेव्हा ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरी सांगतायत आणि त्यानंतर पसायदान मागतायत. म्हणजे सर्व पूजा संपन्न झाल्यानंतर सद्गुरूंना सांगतात, प्रसाद मला पसायाचं दान द्या, प्रसादाचं दान द्या. तुमच्या आमच्यावर त्यांचा जो कळवळा होता, त्या कळवळ्या पोटी त्यांनी हे पसायदान मागितलेलं आहे. जे ग्रंथ वाचू शकतात त्यांच्यासाठी आणि भविष्यामध्ये जे ग्रंथ वाचू शकणार नाही त्या प्रत्येक जीवाच्या कल्याणासाठी ज्ञानेश्वर महाराज काय मागतायत? तर पसायदान मागतायत. आणि अशा पद्धतीनं सुंदर पसायदानाची निर्मिती, रचना झालेली आहे. ते म्हणतायत, आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसायदान हे. म्हणजे गीतेमध्ये 18 अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्णांनी 900 जे श्लोक आहेत ते मांडले होते. त्यावर सद्गुरू निवृत्तीनाथांच्या कृपाशीर्वादामुळे ज्ञानेश्वरांनी 700 श्लोकांचं, क्षमा असावी, 700 श्लोक त्यांनी 9000 ओव्यांमध्ये त्या मांडलेल्या आहेत. हा वाग्यज्ञ संपन्न झालेला आहे. आता निवृत्तीनाथा तुम्ही मला पसायाचं दान द्या, मला प्रसाद द्या. आता विश्वात्मके देवे. मग विश्वात्मक कोणाला म्हटलेलं आहे? तर विश्वात्मक म्हटलेलं आहे संत, म्हणजे त्यांचे सद्गुरू निवृत्तीनाथांना ते म्हणतायत की तुम्हीच माझे विश्वात्मक देव आहात. कसे बरं विश्वात्मक देव आहात? ते म्हणतायत, आकाश हा असा एक घटक आहे की ज्याला स्वतःची कोणतीही सीमारेषा नाही. ते अनंत आहे, अमर्याद आहे, इन्फिनाईट आहे की ज्याला कधी मांडव घालावाच लागत नाही. तो स्वतःच त्याचा मांडव आहे. अहो, सूर्याचा प्रकाश हवा असेल तर त्याला कधी घासावं लागतं का? हो,
कारण त्याचा प्रकाशच मुळी स्वयंसिद्ध आहे. अहो, अमृताला पंचपक्वान्नांचं भोजन कधी द्यावं लागतं का? नाही नाही, कारण त्या पंचपक्वान्नांची गोडी, जे माधुर्य आहे, त्या अमृतामध्ये परिपूर्ण आहे. मग स्वयंसिद्ध असणाऱ्या गोष्टीला आम्ही काय द्यायचं? म्हणून माझे सद्गुरू हे स्वयंसिद्ध आहे, तेच माझ्यासाठी विश्वात्मक देव आहे. त्यांच्या वचनावर दृढ विश्वास ठेवून त्यांच्या मार्गदर्शनानुसार त्यांनी मला जे आत्मज्ञान दिलं, त्यांनी मला जी आत्मविद्या दिली, ज्याच्या अधिष्ठानावरती हा वाग्यज्ञ संपन्न झाला. पण इतके नम्र आहेत, ते म्हणतात मी काहीही केलेलं नाहीये, हे सर्व माझ्या विश्वात्मक देवामुळे शक्य झालेलं आहे. तुम्हाला नमन करतो. हा वाग्यज्ञ, ही माझी साहित्य कृती जी आहे, हे अक्षर ब्रह्म आहे, ते तुम्हाला अर्पण करतो. आता तुम्ही काय करा, तर तुम्ही प्रसन्न व्हा, तुम्ही तोषावे, प्रसन्न व्हावे आणि आमच्या पदरामध्ये पसाय दान टाकावं. आणि असा हा पसाय दानाचा रोमांचक क्षण सुरू होतोय. पुढे ते म्हणतायत, जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो, मैत्र जीवाचे. कसं छान आहे बघा, की ज्ञानेश्वर महाराज यांनी सदैव संत म्हणजे सर्वांच्या सानिध्यामध्ये ते राहिलेले आहेत. पण पसाय दान, जेव्हा प्रसादाचं दान मागायचं आहे मानवाच्या कल्याणासाठी, तेव्हा सर्वप्रथम त्यांना कुणाची बरं आठवण झालेली आहे, तर त्यांना खलवृत्तीच्या व्यक्तिमत्वांची आठवण झाली आहे. हे खल म्हणजे कोण असतात? हे दुष्ट असतात, जे सज्जनांचा छळ करतात, सज्जनांना त्रास देतात. मग ते म्हणतात, जे खळांची व्यंकटी सांडो, म्हणजे खलवृत्तीच्या माणसाचं जे दुष्ट वृत्ती असते, जी कुटिलता असते, ती नष्ट हो. खळांचा नाश हो असं नाही म्हटलेलं आहे. जिथे भगवद्गीतेमध्ये भगवंतांनी वचन काय दिले, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. परित्राणाय साधूनां, साधूंचं रक्षण करण्यासाठी, आणि जे दुष्कृत्य करतात अशा दुष्ट व्यक्तींचा विनाश करण्यासाठी माझ्या या अवताराचं प्रयोजन आहे. मग जर भगवंताच्या अवताराचं प्रयोजन दुष्टांचा नाश करणं असेल, तर ज्ञानेश्वर ही माऊली आहे. अगदी तिचं अंतःकरण त्या मातृत्व भावनेनं शिगोशिक भरलेलं आहे. मग ती काय म्हणते, त्या माऊलीच्या अवताराचं कार्य काय आहे, तर दुष्टांचं मत परिवर्तन करणं. श्रीकृष्णाचं कार्य होतं दुष्टांचं निर्दालन करणं, पण माऊलींचं कार्य होतं दुष्टांचं मन परिवर्तन करणं. आणि म्हणून ते कळकळीने म्हणतायत की दुष्टांचं जे काही खलत्व आहे ते दूर होऊ दे. बरं, दुष्ट व्यक्तींचीच आठवण पहिली का आली? बघा, आई असते ना, माऊली असते ना, तिच्यासाठी सर्व मुलं सारखीच असतात. काही मुलं चांगली असतात, काही मुलं दुर्दैवाने वाम मार्गाला जातात, आणि मग अशा वेळी समाजाकडून त्यांना झिडकारलं जातं आणि अवहेलना होते त्या मातेची. पण तरी सुद्धा तिचं काळीज तिळ तिळ तुटतं ते आपल्या वाया गेलेल्या मुलांसाठी, की त्यांना सन्मार्गाची प्राप्ती होऊ दे आणि त्यांच्या जीवनामध्ये सुखाचे आणि आनंदाचे क्षण येऊ दे. मग ती माऊली आहे ना, म्हणून ती सांगते मुळातच खळवृत्ती नाहीशी होऊ दे. आणि ते पुढे असं म्हणतात की तया सत्कर्मी रती वाढो. आता सत्कर्मामध्ये जेव्हा गोडी निर्माण होईल, सत्कर्मामध्ये जेव्हा तुमची आमची आवड निर्माण होईल ना, तेव्हाच या खळांची व्यंकटी दूर होणार आहे. म्हणजे आपण जे काही सत्कर्म करतो ते अगदी मनापासून आपल्याला करायचं आहे. आता सत्कर्म बघा, कितीतरी प्रकारची कर्म असतात. नित्य नैमित्तिक कर्म असतात, निषिद्ध कर्म असतात, काम्य कर्म असतात, नैमित्तिक, अशा वेगवेगळ्या कर्मांमध्ये आपण राहत असतो. आता जे ज्ञानी असतात ना, ते नेहमी जे काम्य कर्म आणि निषिद्ध कर्म, म्हणजे जसं दारू पिणं, सिगारेट ओढणं पूर्णपणे निषिद्ध आहे, अशा ज्या गोष्टी, तर ही जी कर्म ज्ञानी मंडळी त्यापासून दूर राहतात. आता एखाद्या विद्यार्थ्याचं आपण एक उदाहरण घेऊया, की तो विद्यार्थी आहे आणि त्याचं कर्म काय आहे, अभ्यास करणं. असं म्हणतात की विद्यार्थिनः कुतो सुखम,
आणि सुखार्थीनः कुतो विद्या, म्हणजे जो सुखार्थी आहे, जो सुख लोलूप आहे, जो सुखाच्या राशीमध्ये लोळतोय, त्याला विद्या कशी मिळणार? आणि जो विद्या ग्रहण करतो त्यासाठी तो सर्व सुखांचा त्याग करतो, मग त्याला त्या सुखांची पर्वा नसते. म्हणजेच काय तर ईश कृपेने आपल्या वाटणीला जे कर्म आलेलं आहे त्या कर्मामध्ये आपली रती म्हणजे आपली आवड, आपली गोडी निर्माण होत तेव्हाच जे खळांची व्यंकटी म्हणजे खळांचा जो दुष्टपणा आहे तो दूर होणार आहे. आणि मग भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे, आणि मग अशी जेव्हा वृत्ती आहे की खलवृत्ती निघून गेली, सत्कर्मामध्ये रती वाढली आणि त्यानंतर आपल्या प्रत्येकामध्ये ते मित्रत्वाचं नातं प्रस्थापित होणार आहे. असंच मित्रत्वाचं नातं कोणाच्या अंतःकरणामध्ये प्रस्थापित होईल? ज्याचं हृदय विशाल आहे. काय म्हटलेलं आहे? अयम निजम परोवेत्ती गणना लघु चेतसाम उदार चरितानातुम वसुधैव कुटुंबकम. हा माझा तो परका असा आप परभाव संकुचित मनोवृत्तीच्या अंतःकरणामध्ये असतो, पण ज्याचं हृदयभूमी आकाशाप्रमाणे विशाल असते त्याच्यासाठी वसुधैव म्हणजे वसुधा एव कुटुंबकम, वसुधा हेच कुटुंब आहे आणि तिची लेकर माझी भावंड आहे. कोण होते असं सांगणारे, वसुधैव कुटुंबकमचा जागर करणारे होते स्वामी विवेकानंद. 11 सप्टेंबर 1893 हा दिवस ज्यावेळी अमेरिकेतील शिकागो नगरी येथे सर्वधर्म परिषद भरलेली आहे आणि तेथे आपले स्वामी विवेकानंद हिंदू धर्माचं महात्म्य ठणकावून सांगतायत. त्याच्या आधीचे जे धर्म मार्तंड येत आहेत ते त्यावेळच्या पद्धतीप्रमाणे लेडीज अँड जेंटलमॅन असं म्हणतात. याचा अर्थ सभ्य स्त्री आणि पुरुष हो. पण ज्यांच्या अंतःकरणामध्ये भारतीय संस्कृतीमध्ये भारतीय मातीमध्ये प्रसवलेलं ते विश्वविख्यात विश्वबंधुत्वाचं पसायदान होतं, त्या पसायदानाच्या अधिष्ठानावर स्वामीजींनी म्हटलेलं आहे माझ्या अमेरिकन बंधू आणि भगिनींनो, आणि त्या संबोधनाने त्यांनी विश्वबंधुत्वाचं नातं प्रस्थापित केलं. कारण हे ज्ञानेश्वरांचं पसायदान प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये असं जेव्हा असेल ना तेव्हा तुमच्या माझ्यामध्ये आणि सर्वांमध्येच हे विश्वबंधुत्वाचं नातं प्रस्थापित होईल. दुरितांचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सूर्ये पाहो जो जे वांछिल तो ते लाहो प्राणी जात. दुरितांचे तिमिर जावो याचा अर्थ काय? पाप, अज्ञान, अविद्या, अविवेक, दुष्टबुद्धी या सर्वांचा अंधकार संपूर्ण जो पृथ्वीवरती आहे तो दूर होऊ दे. आता कसं असतं संस्कृतामध्ये ना अशी एक टर्म आहे ऋत आणि अनृत. ऋत म्हणजे काय असतं तर वैश्विक सत्य, जे वैश्विक सत्य जे धारण करून या सृष्टीची धारणा झालेली असते त्याला ऋत म्हणतात. ऋतम वच्मी सत्यम वच्मी आपण जे म्हणतो ना. आता हे जे ऋत आहे ते वैश्विक सत्य आहे. जसं आपण म्हणूया की शिवरायांच्या काळामध्ये एक झाड जर तोडायचं असेल तर 100 झाडं लावावी लागत होती, कारण हे वैश्विक सत्य आहे. वृक्ष आपल्याला किती आधारभूत आहे हे आपण जाणतो. आता कसं असतं की हे जे ऋत आपल्याला जर धारण करायचं असेल तर आपल्याकडे हवी ती बुद्धिमत्ता, कारण बुद्धीच्या आधारावर आपण निर्णय घेतो. पण केवळ निर्णय घेऊन चालतं का? नाही, तर त्याला धृती म्हणजे संयमाची आवश्यकता असते. हा संयम जेव्हा असतो ना तेव्हा आपण घेतलेल्या निर्णयाचं निश्चयामध्ये रूपांतर होतं आणि मग याला नंतर बोधाची जोड मिळाली. संतांच्या सानिध्यामध्ये आल्यावरती बोधाची जोड जेव्हा मिळते तेव्हा त्याचं ऋतंभरा प्रज्ञेमध्ये रूपांतर होतं आणि ही ऋतंभरा प्रज्ञा होती आपल्या माऊलींच्या ठाई. म्हणूनच त्यांची वाचा दुभती होती. जशी दुभती गाय दूध देते त्याप्रमाणे त्यांच्याकडून एवढी मोठी साहित्याची निर्मिती झाली. तर आता आपण ऋत पाहिलं ज्याला मराठीत रीत म्हणतात. ऋत म्हणजे ज्ञानाचा प्रकाश, ऋत म्हणजे वैश्विक सत्य आणि त्याच्या विरुद्ध शब्द आहे दुरित. दुरित म्हणजे अज्ञान, दुरित म्हणजे अविद्या, दुरित म्हणजे अविवेक आणि या गोष्टींचा अंधकार दूर व्हायला हवा म्हणजेच दुरितांचे तिमिर जावो. पण दुरितांचे तिमिर जातं का हो? दुष्टवृत्ती जाते का हो? नाही जात. त्याचं कारण असं असतं की मनुष्य हा समाजाचा विचार करत नाही. जेव्हा रीत आणि समष्टीचा विचार होईल
तेव्हाच दुरितांचं तिमिर जाईल. नाहीतर आजवर एवढे साधू संत होऊन गेले, त्यांनी एवढी अमोलिक साहित्य संपदा आपल्या पुढे अशी ओतली आहे, ते परब्रह्म ते त्या राशीमधून खेळतंय, पण आपण जर त्याच्याकडे पाहिलंच नाही, तो बोध आपल्याला कसा होईल? म्हणून आजही दुरितांचं तिमिर जात नाहीये. दरवर्षी विजयादशमीला आजही आपल्याला रावणाचा वध करावा लागतोय, कारण रावणाची ही जी वृत्ती आहे ती निरंतर आहे. त्यामुळे जोवर आपण समष्टीचा विचार करत नाही, समाजाचा विचार करत नाही, तोवर दुरितांचं तिमिर जाणारच नाही. अहो, समष्टीचा विचार केला छत्रपती शिवाजी महाराजांनी, छत्रपती संभाजी महाराजांनी, लोकमान्य टिळकांनी, स्वातंत्र्यवीर सावरकरांनी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी. अहो, स्वतःचं सुख त्यांनी दूर सारलं, आपल्या देहावरती तुळशी पत्र ठेवलं भाऊरायांनी, आणि सदोदित आपल्या भक्तांना परमानंद कसा मिळेल याकरिता समष्टीचाच विचार केला. आणि म्हणूनच ते दुरितांचं तिमिर काही प्रमाणात का होईना जाऊ शकतं. अजून एक विचार असा आहे की आपले महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले, त्यांची आज जयंती आहे. सावित्रीबाई फुलेंनी काय केलेलं आहे की चूल आणि मूल या कार्यक्षेत्रामध्ये अडकलेल्या त्या स्त्रीला आत्मभान आणून दिला. शिक्षणाची कवाडं तिच्यासाठी उघडी केली, त्यामुळे तिचा आत्मसन्मान वाढलेला आहे. असा समष्टीचा विचार करणाऱ्या सावित्रीबाई आपल्या प्रत्येक स्त्री आणि माता भगिनीसाठी आपण जे वटपौर्णिमेचं व्रत करतो त्या सावित्री इतकीच महत्वाची असली पाहिजे. आणि म्हणूनच माऊली असं म्हणतायत की दुरितांचं जर तिमिर जायचं असेल, तर हा जो अज्ञानाचा अंधकार हा दूर करायचा असेल, तर ते म्हणतात विश्व स्वधर्म सूर्ये पाहो. मग विश्व स्वधर्म, स्वधर्म म्हणजे जसे आपण धर्म समजतोय, हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, हे जे धर्म, असे धर्म माऊलींना मुळीच अपेक्षित नाहीये. स्वधर्म याचा अर्थ असा आहे की जन्मतः आपल्याला एखादा धर्म प्राप्त होतो. जसं एखादी स्त्री आहे, ती जेव्हा बालकाला जन्म देते तेव्हा मातृत्व हा तिचा धर्म होतो. मग त्या आपल्या बाळाचं पालन पोषण करणं, त्याचा उदरनिर्वाह करणं, त्याच्यामध्ये उत्तम संस्कारांची, मूल्यांची रुजवण करणं हा तिचा मातृधर्म होतो. तो तिच्यावरती कोणी लादलेला नसतो, तर तो तिला बाळाच्या जन्मानंतर प्राप्त झालेला असतो. असेच काही धर्म आपल्याला जन्मतः लाभतात, काही वृत्तीतः लाभतात, काही व्यवसायतः लाभतात. आता समजा एखादी व्यक्ती जर शिक्षक असेल, तर शिकवणं हा त्याचा स्वधर्म झाला. शिकवणं म्हणजे मग कसं, त्या व्यक्तीने कसं असलं पाहिजे, तेजस्वी असलं पाहिजे, ज्ञानी असलं पाहिजे, व्यासंगी असलं पाहिजे, सतत त्याचं लेखन, मनन, चिंतन, संशोधन सुरू असलं पाहिजे, आणि अंतरीच्या जिव्हाळ्याने त्याने विद्यार्थ्यांना घडवलं पाहिजे. हा झाला स्वधर्माचा उदय. पण मग आपण असं म्हणतोय की दुरितांचं तिमिर जाण्यासाठी त्या विश्व स्वधर्माचा उदय झाला पाहिजे, पण तरी सुद्धा दुरितांचं तिमिर जात नाही. त्याचं कारण आपल्याकडून स्वधर्माचं पालन नीट होत नाही. अहो, एखादा शिक्षक असेल, अत्यंत असेल ज्ञानी, हुशार, प्रतिभावंत, प्रज्ञावंत, पण एखादा जर गरजू गरीब विद्यार्थी आला आणि त्याला जर त्याने नाकारलं, तर ती प्रतारणा नाही झाली. एखादा डॉक्टर असेल जो रुग्णांना लुटतोय, ती प्रतारणा नाही झाली. म्हणजेच आपल्या स्वधर्माशी आपली बांधिलकी नाहीये, आपली निष्ठा नाहीये. म्हणून त्या स्वधर्माचा उदय जरी झाला तरी त्याचा प्रकाश सर्वत्र पसरत नाहीये, आणि म्हणून दुरितांचं तिमिर जात नाहीये. पण तरी माऊली आहे ना, शेवटी आईच म्हणते ना, अगं होईल ग, जमेल ग, कर ग, येईल ग, असं म्हणू नये, नकारात्मक विचार मनात आणू नये. ती माऊली परोपरीने सांगते, प्रत्येकाला स्वधर्माची जाणीव झालीच पाहिजे. प्रत्येकाने आपला स्वधर्म हा अगदी निष्ठेने पाळला पाहिजे, तेव्हाच दुरितांचं तिमिर जाणार आहे. आणि मग अशी जी व्यक्ती ज्यावेळी ती स्वधर्माची जोपासना करेल आणि हे जे दुरित आहे त्यापासून दूर राहील, त्यावेळी तिची जी मनोभूमी आहे ना, ती इतकी व्यापक होईल की तिच्याकडून जो जे वांछील तो ते लाहो. माऊलींना विश्वास आहे की जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात. याचा अर्थ कुणी उठा आणि काहीही मागा आणि परमेश्वराने ते परिपूर्ण करा. नाही नाही, असं नाहीये. ज्यावेळी त्याच्या विश्वस्व धर्माचा उदय झालेला आहे, जेव्हा त्याच्या धर्माच्या उदयामुळे त्याच्यापासून निघालेल्या ज्ञानाच्या प्रकाशाने तिमिर दूर झालेला आहे, त्यावेळी ती व्यक्ती जे मागेल ना, परमेश्वरा माझ्या सद्गुरु राया निवृत्तीनाथा, त्याचं ते मागणं पूर्ण कर हा. कारण ते मागणं त्यावेळी त्याचं नसणारच आहे.
भाऊरायांचं मागणं कोणासाठी होतं? तुमच्या आमच्यासाठी होतं. त्यांचं काळीच तिळतिळ तुटत होतं की हे जे ब्रह्मज्ञान आहे, हे जे अक्षरधन आहे, संतांच्या या पदामधून भाऊराया काय म्हणतात की काय ते अक्षरधन मौलिक आहे. त्यांनी संतांनी ना असा देव उघडा म्हणजे आपल्या समोर आणून ठेवलेला आहे. अहो, डाळिंब फोडावं आणि डाळिंबातल्या सर्व दाण्यांची रचना बघावी. कसे वेडेवाकडे असतात ना, पण कसे एक संद बांधलेले, लाल सुटूक टपोरे, अगदी रसरशीत. आणि म्हणतात हे काय आहे? हाच तर देव आहे ना. देव देव म्हणजे नेमकं काय? संतांच्या वाणीतून श्रवणारा हा देव आहे आणि निसर्गामध्ये सगळीकडे भरून उरलेला आहे तो म्हणजे एक देव आहे. आणि म्हणून जो जे वांछिल तो ते लाहो प्राणी जात. पुढे वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदी आळी अनवरत भूमंडळी भेट तू भूता. आता ज्ञानेश्वर महाराज आहेत जे प्रतिभा संपन्न कवी आहेत. त्यांच्या ती नवोन्मेषशालिनी प्रतिभेला अत्यंत धुमारे फुटलेले आहेत आणि त्यांच्या वाणीतून सतत तो जो ओघ आहे ना तो अविरतपणे पुढे जातोय. तो थांबायचं नावच घेत नाहीये. आधी मागून झालं फळांची व्यंकटी सांडो, मग दुरितांचं तिमीर जाओ, मग सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे जडो, मैत्र जीवाचे वगैरे वगैरे. अहो, पण या गोष्टी जर साध्य करायच्या असेल तर त्याला काहीतरी अधिष्ठान हवं की नको. म्हणून म्हणतायत वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदी आळी अनवरत भूमंडळी भेट तू भूता. वर्षत सकळ मंगळी, मंगळी म्हणजे मांगल्य, मांगल्याचा सदैव वर्षाव करणारे असे ईश्वरनिष्ठ, त्यांची ईश्वरनिष्ठांची मांदियाळी आम्हाला प्राप्त होऊ दे. अहो, ईश्वरनिष्ठ म्हणजे ईश्वराशी अगदी घनिष्ठ आहे, तादात्म्य पावलेले आहे, समरस झालेले आहे, अद्वैताच्या अनुभूतीला पोचलेले असतात ते ईश्वरनिष्ठ. पण मग असे ईश्वरनिष्ठ आपल्याला शोधून सापडतात का? अहो, लाखामध्ये असा एखादा जरी मिळाला ना तरी आपलं नशीब समजा. पण ज्ञानेश्वर महाराजांचं मागणं आहे ना ते इतकंसं नाहीये. ते म्हणतात असे एक दोन ईश्वरनिष्ठ नको हो आम्हाला, इतकी मोठी लोकसंख्या आहे. त्याच्यासाठी आम्हाला ईश्वरनिष्ठांची मांदियाळी हवी, ईश्वरनिष्ठांचा समूह हवा आहे. मग ईश्वराशी निष्ठ असणं, पण तो ईश्वर कसा असायला हवा? सगुण साकार रूपातला ईश्वर, ज्या ईश्वराला आपण असे भरजरी कपडे घालतो, दागदागिने घालतो, फुलांची आरास करतो, गाभाऱ्यामध्ये सजवून ठेवतो, असा ईश्वर ज्ञानेश्वरांना अपेक्षित नाहीये. तर अचिंत्य, अव्यक्त, अनिर्देश, अक्षर असं जे परब्रह्म निर्गुण निराकार आहे तो भगवंत ज्ञानेश्वर महाराजांना हवा आहे. मग ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ना, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, असं ते म्हणतायत. त्या विठ्ठलाचं राजस सुकुमार मदनाचा पुतळा म्हणजे सगुण साकाराचं रूपाचं तुम्ही वर्णनही करताय आणि तसा ईश्वरही तुम्हाला मान्य नाहीये. अहो, तर तुमच्या आमच्यासाठी सगुण रूप त्यांनी व्यक्त केलेला आहे. राजस सुकुमार मदनाचा पुतळा किंवा तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. पण त्यांचा ईश्वर अचिंत्य आहे. तो कसा आहे? सर्वत्र व्यापून उरलेला आहे. आणि तो ईश्वर, त्या ईश्वराची उपासना करणं तुमच्या आमच्या शक्य नाहीच आहे. 12व्या भक्ती योगामध्ये ते म्हणतायत ना, कृष्ण सांगतायत ना अर्जुनाला, कशी भक्ती सकाम आहे, निष्काम आहे, सगुण आहे, निराकार आहे. पण आपल्यासारख्यांचं काम आहे का? एखाद्या निर्गुण निराकाराचं जर ध्यान धरा असं म्हटलं तर तिथेच आपण झोपून जातो, हो की नाही? मग अशा वेळी आपल्या समोर काहीतरी देवता प्रतिमा रूपाने उभी राहावी म्हणून सगुण भक्तीचं संतांनी गुणगान गायलेलं आहे. पण जरी निर्गुण सगुणाची कृष्णाने सांगितलेलं आहे, उद्धवाने सांगितलेलं होतं ना गोपींना की तुम्ही सगुणाच्या एवढ्या अधीन गेलेले आहात की तुम्ही निर्गुणाचं जे परब्रह्म तत्व जे तुमच्यासाठी पृथ्वी तलावरती अवतरलं, तुमच्या प्रेमापोटी त्यांनी लीला करून दाखवल्या, पण तुम्ही तेच सत्य धरून कसं ग चालणार? अगं गोपींनो, अगं सख्यांनो, आता याच्या पुढे चला आणि त्या निर्गुणाचा जय जयकार करा. पातळ तूप, थिजलेलं तूप म्हणजे एकच आहे. बर्फ घ्या, पाणी घ्या, एकच आहे. सोन्याचे विविध अलंकार घ्या, त्यामध्ये असणारं सोनं जसं एकच आहे, तसं तुमच्या माझ्यामध्ये दडलेलं ते निर्गुण निराकार परब्रह्म तत्व ते एकच आहे. ते तुम्ही बघा.
आणि अध्यात्मामध्ये आपण येतो, एक एक पायरी पुढे जातो, संत आपला उत्कर्ष साधत असतात. आणि मी तर सांगेन, परमपूज्य सद्गुरु माऊली शांताराम भाऊंच्या कृपेने आपल्याला सुद्धा त्या निर्गुण निराकाराचं दर्शन कदाचित झालंही असेल. आणि अशाप्रमाणे माऊली असं म्हणतायत की अशी ईश्वरनिष्ठांची मांदियाळी. अहो, पण मी तर म्हणते की ईश्वरनिष्ठांची मांदियाळी आपल्या एकनाथ मंदिरात नाही आहे का हो? केशव महाराज, त्यानंतर श्री नाना महाराज, श्री गोंदेकर, परमपूज्य शांताराम भाऊ जयवंत, परमपूज्य शांतिमा पजवाणी, किंवा मग राम मारुती महाराज आहेत, भाऊसाहेब धनवटकर महाराज आहेत, आणि भाऊरायांचा हा समृद्ध आध्यात्मिक वारसा पुढे नेणारे आपले मारुती मामा आहेत, आपले अण्णा मामा आंबरे आहेत. या सर्व कोण आहेत? ईश्वरनिष्ठ तर आहेत ना. ईश्वरनिष्ठांची मांदियाळी इथे आपल्याला मिळते. म्हणून दरवर्षी आपण सोहळ्याला का यायचंय? तर या सोहळ्याला आल्यानंतर त्या परब्रह्माचं दर्शन घेतलं, नाही घेतलं तरी आपण ते सचैल स्नान यामध्ये करायचंय, त्या अमृतामध्ये. आणि मग ती ऊर्जा घेऊन वर्षभर आपली जी दिनचर्या आहे, तो आपला स्वधर्म आहे, त्याचं अत्यंत कसोशीने पालन करायचं आहे. उत्सवाचं हे एक प्रमुख प्रयोजन आहे असं मला वाटतंय. आणि मग महाराज माऊली असं म्हणतायत की एक दोनदा ईश्वरनिष्ठांची मांदियाळी नको, हा अनवरत अखंडपणे खंड न पडता सदैव भेटत राहू दे. इथे ही मांदियाळी भेटते. आणि बघा आपल्या संत कसे असतात माहितीये, जसं आमच्या म्हणजे आपल्या परमपूज्य गुरुदेवता कलावती माता यांना त्यांच्या स्वामींनी काय सांगितलेलं होतं की 12 वर्षे सेवा करण्या आज्ञा दिदली प्रभुराये, स्वांगे स्वांगे ठाई ठाई मज रक्षी अली बहुतो पाये. की हा जो तुला परमानंदाचा सुख साम्राज्याचा जो मेवा मिळालाय ना, तो तू एकटी सेवन करू नको. हरिनामाचा, हरिभक्तीचा प्रचार सर्वत्र कर. त्यासाठी माऊली 12 वर्ष त्या काळामध्ये ऐन तारुण्यामध्ये परमेश्वरावरती, सद्गुरूंच्या वचनावरती दृढ विश्वास ठेवून ज्या ताकदीनं, ज्या धैर्यानं सामोऱ्या गेल्या. पण भगवंताच्या भक्तीचा प्रचार आणि प्रसार करण्याचं जे व्रत होतं ते त्यांनी सोडलेलं नाहीये. आणि मी तर म्हणते आमची ही संत मांदियाळी सुद्धा कधी एकनाथ मंदिरामध्ये राहिलीच नाही ना. ही सदैव वाडा, मनोर, भिवंडी, डहाणू, अनेक गावं आहेत की जिथे ही संत म्हणजे मांदियाळी, श्रीगोंदे सदैव फिरत होती. आणि त्यांच्या त्या पाऊल खुणा त्या मातीमध्ये उमटलेल्या आहेत. का फिरत होती? तो जो अमृताचा ठेवा त्यांच्याकडे होता, जो हरिभक्तीचा ठेवा होता, तो प्रत्येकाला चाखायला मिळू दे. कारण आपणहून कोणी असं मंदिरात येत नसतं हो. लग्नाला येते का? हो. पिक्चरला येते का? हो. गप्पा करायला येते का? हो. ते पण करूया. पण जेव्हा मंदिरामध्ये येते का असं विचारल्यावर नाही म्हणू नका. आपल्या उपासनेला कधीही पाठ करू नका. कारण इथे आपल्याला जी ऊर्जा मिळते ना, त्या परमार्थाची आपण प्रपंचाशी जर सांगड घातली तर प्रपंचामध्ये येणारी जी दुःख असतात, जी संकट असतात, जे कठीण क्षण असतात, ते क्षण सामना करण्याचं धारिष्ठ्य आपल्याला संतांकडून मिळतं. म्हणून माऊली असं म्हणतायत की ईश्वरनिष्ठांची मांदियाळी जी सर्वत्र मांगल्याचा प्रसार करते, ती आम्हाला सदैव भेटत राहू दे. बरं, मग आता ज्ञानेश्वर महाराज प्रतिभावंत आहेत, त्यांच्या प्रतिभेला धुमारे फुटले आहेत. मग ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ही कशी आहे? तर चला कल्पतरूचे आरव. चल हा शब्द चल आहे. चल म्हणजे चालणारे. कल्पतरू म्हणजे काय? तर कल्पतरू हा असा वृक्ष असतो ज्याच्याकडे गेल्यावरती आपल्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतो. पण कल्पतरू ओळखायचा कसा? असा कल्पतरू कोणाला सापडलेला आहे का? नाही नाही. ते कल्पतरू असतात हे ईश्वरनिष्ठ. आणि हे कसे आहेत? त्यांच्याकडे आपल्याला जावं लागत नाही, ते आपल्याकडे येतात, कारण ते चल आहे. चेतना चिंतामणीचे गाव. चिंतामणी असा आहे जो आपल्याला प्राप्त झाला असता आपल्या मनातील सर्व चिंता तो हरण करतो. आणि तो जो मणी आहे तो निर्जीव आहे, पण हे ईश्वरनिष्ठ जे आहे ते सचेतन आहे. एखादा चिंतामणी असेल, पण आम्हाला एखादा चिंतामणी नकोय, तर आम्हाला सचेतन, चैतन्यानी परिपूर्ण अशा या चिंतामणींचं गाव हवं आहे. बोलते जे अर्णव पियुषाचे. अर्णव अमृताचे ते सागर आहेत. अमृताचे सागर आहे आणि त्यातून ते अमृत आपण घ्यायचं आहे. पण तरी सुद्धा ते म्हणतायत पुढे जाऊन
की सागर कसा आहे, तर सागर खारट आहे, पण सद्गुरू परिपूर्ण गोड आहे. बरोबर की नाही? पुढे माऊली म्हणतायत, चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतू. ईश्वरनिष्ठ कसे आहेत, ज्यांच्या सान्निध्यामध्ये गेल्यावरती जणू काही चंद्राचं शीतल चांदणं आपल्यावरती बरसते की काय असा आपल्याला आभास होतो. त्या चांदण्यामध्ये आपण नाहून जातो. अहो, पण चंद्र म्हटलं की त्याच्यावरती लांछन आहे, त्याच्यावरती कलंक आहे. पण ईश्वरनिष्ठांकडे जरी चंद्राचं शीतल चांदणं असलं तरी लांछन नाहीये. ते मार्तंड जे तापहीन, मार्तंड म्हणजे ज्ञानाचे सूर्य आहे. असा ज्ञानाचा सूर्य असतो की ज्याच्या प्रकाशामुळे संपूर्ण जगतामधला अंधार हा नाहीसा होतो. पण हा सूर्य कसा असतो, जो आपल्या पृथ्वीला उष्णता देतो, ऊर्जा देतो. त्याचा एकदा प्रकाश झाला की अंधाराचा समूळ नाश होतो, पण दुपार झाली की अंगाची लाही लाही होते. पण हे जे ईश्वरनिष्ठ आहे ना, ते कसे आहेत, तापहीन आहेत. बघा, अशी एखादी ना अधिकारी व्यक्ती असते जी अतिशय ज्ञानी असते, प्रज्ञावंत असते. पण आपण जेव्हा तिच्याकडे एखादा प्रश्न घेऊन जातो ना, तेव्हा त्या प्रश्नाचं तिने जर उत्तर नीट दिलं नाही तर ती तापयुक्त मार्तंड झाली. पण जर तिने मनापासून आपला प्रश्न सोडवला आणि अगदी आपल्याला समजेल अशा सोप्या भाषेमध्ये जर समजावून सांगितलं तर तो झाला तापहीन मार्तंड. अशा प्रकारे माऊली कल्पना करतायत आणि ते असं म्हणतायत की ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतू. मग असे जे ईश्वरनिष्ठ आहे, जे मांदियाळीच्या स्वरूपात आम्हाला भेटो, सदैव मांगल्याचा वर्षाव करो, एक दोनदा नाही सदैव भेटो. जे कल्पतरूंचे उद्यान आहेत, चेतना चिंतामणीचं गाव आहे आणि अमृताचे सागर आहेत. चंद्राचं शीतल चांदण बरसते पण अलांछन आहे. ते ज्ञानाचे सूर्य आहे पण ते तापहीन आहे. आणि असे हे ईश्वरनिष्ठ सज्जन आमचे सोयरे होऊ दे, आमचे नातलग होऊ दे. गंमत अशी आहे, जे आपले सोयरे असतात ते सज्जन नसतात आणि जे सज्जन असतात ते सोयरे नसतात. पण तरी सुद्धा माऊली असं म्हणतायत, त्यात मी सुद्धा आली, पण माऊली असं म्हणतायत की ते आमचे सोयरे होऊ दे सदासाठी. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊनी तिही लोकी भजिजो आदी पुरुखी अखंडित. किंबहुना म्हणजे आता किती वेळा सांगू तुम्हाला, हे पसायदान तुमच्या कल्याणासाठीच मी मागतोय. आता कितीदा सांगितलं ना, तुम्हाला हे सर्व काही प्राप्त होणार आहे. ईश्वरनिष्ठांची मांदियाळी तुमच्या आयुष्यात येणार, मांगल्याचा प्रभाव पडणार आणि त्यामुळे तुम्हाला त्रैलोक्यातलं लौकिक आणि अलौकिक प्रत्येक सुखाची प्राप्ती होणार. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्यांच्यामुळे या सौख्याची प्राप्ती झालेली आहे त्या आदिपुरुखी म्हणजे आदिपुरुष, आदिबीज परब्रह्म, हे जे परब्रह्म आहे त्याचा कधीही विसर पडू देऊ नका. माऊली परोपरीने सांगतायत आणि आपण त्यामध्ये अक्षरशः थक्क होतो, रममाण होतो. किती किती अर्थ यातून समजून घ्यायचे. आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकी इये दृष्टादृष्ट विजये हो आवेजी. ग्रंथोपजीविये याचा अर्थ असा आहे की एखादा पुराणिक असतो, एखादा कथाकार असतो, एखादा कीर्तनकार असतो किंवा एखादा अध्यापक असतो. प्रत्येकजण आपण ग्रंथांचा अभ्यास करतो आणि त्यावर आपण उदरनिर्वाह करतो. पण ग्रंथोपजीविये या शब्दातून हा अर्थ माऊलींना अपेक्षित नाहीये. तर ग्रंथोपजीविये म्हणजे आपलं जे वैचारिक भरण पोषण जे आहे ना, ते ग्रंथांमधून मिळतं. आता भगवद्गीता याच ग्रंथाची निवड का बरं केली माऊलींनी? त्याचं कारण असं आहे की भगवद्गीता हा असा अमौलिक ग्रंथ आहे, ज्या ग्रंथाच्या माध्यमातून मानवाला कसं जगावं, जगताना करणीय काय आहे, अकरणीय काय आहे, धर्म काय आहे, अधर्म काय आहे, आणि अशा प्रकारचा विवेक जे तत्वज्ञानाच्या रूपाने आपल्या पुढे मांडतो, असा हा भगवद्गीतेचा ग्रंथ आहे. तो ग्रंथ आपण घ्यायचा आहे, म्हणजेच ग्रंथोपजीविये. आता माऊली काय म्हणतात किंवा इतर जण नामदेव महाराज काय म्हणतात की एक तरी ओवी अनुभवावी. म्हणजे आपण ग्रंथश्रेष्ठ ज्ञानेश्वरी जर घेतली तर एक तरी ओवी अनुभवावी. मग एक तरी ओवी वाचावी, लिहावी, मनन करावी, प्रवचन करावं, कथा करावी. नाही,
लोकासंगे ब्रह्मज्ञान स्वतः कोरडं पाषाण बनू नका. ही ओवी स्वतः अनुभवायची असायची म्हणजे असावी लागते. हेच झालं ग्रंथोपजीवीये विशेषी लोकी इये दृष्टादृष्ट विजये. जेव्हा आपण हे ग्रंथ वाचतो, ग्रंथातील तत्वज्ञान आचरणात आणण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा आपली बैठक कशी होते? अगदी व्यापक होते. आणि ही व्यापक बैठक झाल्यानंतर सात्विक आणि उदात्त विचार आपल्या मनामध्ये सतत येत असतात. आणि त्यामुळे काय होतं? दृष्टांवरती आपण विजय प्राप्त करतो. दृष्ट म्हणजे काय? जे प्रारब्धामुळे आपल्या वाट्याला आलेले सुख आणि दुःख याचे जे भोग आपण भोगतो. आणि अदृष्ट म्हणजे काय? जे नियतीने भविष्यामध्ये संचिताच्या माध्यमातून आपल्या पुढे जे मांडून ठेवलेलं ताट आहे. पण जेव्हा आपण या ग्रंथोपजीवीये होतो, त्यातली एक तरी ओवी अनुभवतो, आचरणात आणण्याचा प्रयत्न करतो, संत वचन अंतःकरणामध्ये धारण करण्याचा प्रयत्न करतो, त्या समयी हे दृष्ट आणि जे अदृष्ट आहे त्याच्यावर आपण विजय मिळवतो. मग सुखाचा क्षण येऊ दे वा दुःखाचा क्षण येऊ दे, आपल्यावर फरक पडत नाही. आणि मग येथ म्हणे श्री विश्वेश्वराओ, हा होईल दान पसावो, येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. मग विश्वेश्वरावो निवृत्तीनाथ महाराजांना ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत की अशा पद्धतीनं वाग्यज्ञ जो आहे तो संपन्न झालेला आहे. आणि आता तुम्ही माझ्या पदरामध्ये पसाय दान टाका. आणि ज्यामुळे ही ज्ञानेश्वर महाराज सुखी तर होणार आहे, पण अखिल मानव जातीचं सुख त्यामध्ये सामावलेलं आहे. आता ज्ञानेश्वर महाराजांनी, आपण ज्यांना माऊली म्हणतो, त्यांनी अंतरीच्या कळवळ्याने अखिल प्राणी मात्रांच्या हितासाठी आणि कल्याणासाठी पसायदानाची रचना केली. निमित्त होतं ज्ञानेश्वरीचं. ज्ञानेश्वरी आणि ज्ञानेश्वर महाराज जे महाराष्ट्राच्या मातीचं भूषण आहे, संस्कृतीची महन मंगल लेणी आहे. सद्गुरु निवृत्तीनाथांच्या कृपाशीर्वादामुळे हा वाग्यज्ञ नेवासे येथे पैसाच्या खांबाला टेकून सिद्ध झाला. आणि भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेलं गूढ तत्वज्ञान, संस्कृतातलं ते अगम्य ज्ञान आपल्या माऊलींनी 9000 ओवींच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला कळेल अशा प्रेमपूर्वक भाषेमध्ये, शैलीमध्ये ते मांडलेलं आहे. अहो, माऊली आहे जिचं अंतःकरण सतत त्या मातृत्वाने स्रवतंय. पण तुम्हाला एक माहिती आहे का हो? ते म्हणतात की ईश्वरनिष्ठ असे आहेत की चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन, असे ईश्वरनिष्ठ सोयरे म्हणून तुम्हा आम्हा प्रत्येकाला भेटू दे, जे सदैव तुमच्यावरती चांदण्यांची बरसात करतील. पण ज्ञानेश्वर महाराजांवरती अशी चांदण्यांची बरसात कधी झाली होती का हो? किती कठीण त्यांचं बालपण होतं ना. त्यांचे बाबा विठ्ठलपंत, आई रुक्मिणी, अत्यंत पुण्यवंत असं ते दाम्पत्य होतं, ज्यांनी कित्येक वर्ष तपश्चर्या केली. आणि त्या तपश्चर्येनंतर त्यांना निवृत्तीनाथ, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताबाई या नररत्नांची प्राप्ती झालेली आहे. पण तो इतिहास आपण जाणतोय. एका संन्याशाने संन्यास धर्म सोडून दिला गुरूंच्या आज्ञेनुसार आणि गृहस्थाश्रमामध्ये प्रवेश केला. आणि हे आपले दाम्पत्य आळंदी येथे राहण्यासाठी आलेत. किती कर्मठ, किती सनातनी लोक होती. अत्यंत आपण म्हणूया ना की त्यांचं अंतःकरण इतकं संकुचित होतं की त्यांनी त्यांच्या जगण्याचा अधिकार सुद्धा हिरावून नेला. अहो, जेव्हा निवृत्तीनाथ आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या मौजी बंधनाचा विषय आला, तेव्हा त्या आळंदीच्या धर्मसभेने त्यांना देहांत प्रायश्चित्ताची शिक्षा द्यावी. म्हणजे एखादा धर्म असा असू शकतो, धर्मातले असे विचार असू शकतात की जे माणसाचा अधिकार, जगण्याचं स्वातंत्र्य हिरावून घेतात. तो धर्म सांगत नसतो, ती माणसं सांगत असतात, ती कुटिलता सांगत असते. पण तरी सुद्धा धर्मशास्त्रापुढे, धर्मपीठापुढे ते शरण गेले आणि त्यांनी आपल्या जीवाचा अंत केला की माझ्या लेकरांना ते सुख मिळू दे. पण त्यानंतर सुद्धा दुर्दैवाचे जे दशावतार आहेत ते काही केल्यास संपत नव्हते. त्यांना मौजी बंधनाचा अधिकार प्राप्त करून देण्यासाठी आळंदीच्या मंडळींनी पैठणला पाठवावं. तिथेही चिमुकली बालकं तिकडे जात आहेत, उन्हात तानात जात आहेत. कुठे आलं चांदण्यांचं शीतल, चंद्राचं शीतल चांदणं?
त्यांना जे भेटले ना ते तापयुक्त, अगदी उग्र तापयुक्त मार्तंडच भेटले. मग जरी ते ज्ञानाने कितीही परिपूर्ण असले तरी तुम्ही इतरांवर जर चांदणं शिंपडणार नसाल तर ते ज्ञानाचा काहीच उपयोग नाही. आणि मग त्यानंतर ते पैठणला जातायत. चमत्कार करणं हा अवताराचं प्रयोजन नसताना सुद्धा केवळ भगवत भक्तीचा प्रसार व्हावा यासाठी रेड्यामुखी रुचा वदवतायत. आणि मग पैठणवासी त्यांना शिरावरती घेऊन नाचतायत, त्यांना फुलांच्या पायघड्या अंतरतायत. पण हा जो छळ सहन केला तो किती पराकोटीचा होता. मग जेव्हा एखादी व्यक्ती अशा या प्रतिकूलतेतून जात असते तेव्हा तिचं अंतःकरण खूप तापतं हो. आणि मग समाजाविषयी तिचा दृष्टिकोन असतो ना तो खूपच असा कसा असतो, निर्भेळ नसतो, तो सतेज नसतो, त्याला जगाचं वाईट करायचं असतं. पण ही माऊली म्हणून ती माऊली आहे की इतके जगाचे आघात सहन करून सुद्धा तुमच्या आमच्या प्रत्येकासाठी, या भूतलावरील प्रत्येक प्राणी मात्रासाठी त्यांनी त्या माणसाचं कल्याण कसं व्हावं याकरिता पसायदान मागितलेलं आहे. असं पसायदान की तुमचं आमचं प्रत्येकाचं कल्याण होऊ दे आणि कल्याणच होऊ दे. अशी ही ईश्वरनिष्ठ मंडळी आपल्या भाऊरायांच्या मंदिरामध्ये आहेत. आणि त्यांचं भाऊरायांचं अधिष्ठान आहे, चैतन्यनाथांची चाहूल आहे. आणि कसं असतं ना, आमच्या आई परत आमच्या आई असं म्हणतात की एखादी प्रज्ञावंत, एखादी जी अधिकारी व्यक्ती असते ना तिचं बोलणं म्हणजे नोट असते ना, नोट, पैशांची नोट, ती फारसा आवाज नाही करत. आणि जे अर्ध शिकलेले असतात, जे अतिउत्साही असतात त्यांचं बोलणं म्हणजे नाण्यांचा खळखळाट. मी म्हणजे ती तशीच आहे. इतके दिवस मला म्हणजे हे प्रवचन सादर करायचं होतं. मग मी विषयाची निवड केली. पण मी म्हटलं खूप कठीण विषय आहे आणि त्यासाठी मला ऋणनिर्देश करावासा वाटतो. तो म्हणजे पसायदान पुस्तक लिहिलं, ते शंकर अभ्यंकरांची पुस्तकं मी वाचली. मग राम शेवाळकरांची प्रवचनमाला आहे ती मी ऐकली. एक अत्यंत सामान्य ना, म्हणजे काय घेऊ, कसं घेऊ, ज्ञानेश्वरांना कसं ओळखू, पसायदान कसं मांडू, सावित्रीबाई फुलेंचा उल्लेख कुठे करू, दिवसभर तेच विचार. आणि मी त्या कागदांमध्ये अशी रममाण झाली होती. आणि मग मला असंही सुचलं की माझ्याकडे एक पॅड आहे, त्याचे मी फोटोज काढले, 30 पानांचे फोटो त्याच्यामध्ये सगळे केले. मी म्हटलं मी ते पुढे पुढे सरकवत जाणार आणि माझ्या लक्षात येईल तसं मी बोलत जाणार. माझ्या लेकीने मला पूर्ण मदत केली. इथे मी आली आणि मी मावशींना पण सांगितलं, मला सांगायचं नाही, मी अभ्यास केलेला आहे. आई म्हणतात बालोपासनेच्या सूचनेमध्ये की तुम्ही जर रोज सकाळी अंघोळ झाली की या बालोपासनेतील प्रार्थना म्हणा, म्हणजे तुमचे मन प्रसन्न होऊन, म्हणजे तुम्ही जो काही अभ्यास कराल तो तुमच्या लक्षात राहील आणि तुम्ही परीक्षेत पास व्हाल. मी परीक्षेत पास झाली की नाही माहीत नाही, पण मी थोडं तरी ते ठेवून दिलं तिकडे. आणि माऊलींना सांगितलं बस आता मला ते बघायचंच नाही आहे, तुम्ही जे बोलून घेणार ते मी बोलणार. चालवता बोलविता धनी आपल्या माऊलीच आहे. त्याच्यामुळे आजच्या या श्रीनाथषष्ठीचा जो उत्सव 109 असं त्याच्या वैभवाचं, ऐश्वर्याचं वर्णन करावं तितकं कमी. अधिकारी व्यक्तींची मांदियाळी इथे येते, ती अधिकारवाणीने बोलते. त्यांच्या सोबतीने मंदिराने मला सुद्धा ही संधी दिली, त्यासाठी मी एकनाथ मंदिर संस्थानाचे ऋण व्यक्त करते. त्याचप्रमाणे सर्व श्रोतृवृंद माझ्यावरील प्रेमापोटी परत एकदा माझ्यावरती विश्वास ठेवून तुम्ही आलात, मला तुम्ही समजून घेतलं, पुढे बोलण्यासाठी उद्युक्त केलं, तुमचेही अंतःकरणपूर्वक आभार. माझ्या घरच्या मंडळींनी मला हे करण्यासाठी अनुमती दिली किंवा प्रेमाचं सहाय्य केलं, पाठिंबा दिला, त्यांचे आभार. वक्तृत्व कला घडवण्यासाठी ज्या माझ्या आईबाबांनी दिवसरात्र एक केला त्या आईबाबांचे आभार. आणि विश्वामधल्या त्या परमतत्वाचे आभार. अंतःकरणपूर्वक तुम्हा सर्वांना वंदन करते आणि माझ्याकडून ही सेवा संपन्न झाली. इथे वाणीला निरोप देते. तुम्हा सर्वांचे अंतःकरणपूर्वक आभार मानते. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. श्री विठ्ठल रूप संत माऊली श्री केशवदत्त महाराज की जय. श्री विठ्ठल स्वरूप संत माऊली श्री नाना महाराज श्री गोंदेकर महाराज की जय. श्री विठ्ठल स्वरूप संत माऊली श्री शांताराम भाऊ जयवंत महाराज की जय. श्री विठ्ठल स्वरूप माऊली श्री शांतिमा पजवाणी की
माऊली की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय, पंढरीनाथ महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल.